गर्वहरण. जगत जेता सिकंदर भारतात आला होता. त्यावेळेस तो भारत दर्शनासाठी निघाला. अतिमहत्वाकांक्षी सिकंदर भारतात आल्याची आणि त्याला आपल्या पराक्रमाचा गर्व असल्याची वार्ता भारतवासियांना समजली होती. सिकंदर एक एक भाग पाहत फिरला. एका धार्मिक स्थळाला त्याने भेट दिली. प्राचीन काळातील आकर्षक मंदिरे, निसर्गरम्य दृश्य पाहून तो चकित झाला. त्याच गावच्या नदीच्या घाटावर एका विशाल वृक्षाखाली भगवी वस्त्रे नेसवून, डोळे लावून साधू ध्यानस्थ बसला होता. त्याला असा डोळे मिटून बसलेला बघून सिकंदराला खूप आश्चर्य वाटले. त्याने सोबतीच्या माणसाला त्याबद्दल विचारले, तेव्हा सोबत असलेला माणूस म्हणाला, हे मुनी आहेत. ते डोळे मिटून परमेश्वराचे चिंतन करीत आहेत. ते किती वेळ बसतील हे सांगता येत नाही. सिकंदर ते ऐकून तिथेच थांबला व साधूची ध्यानधारणा पूर्ण होईपर्यंत त्याने वाट बघितली. काही तासानंतर साधूने डोळे उघडले. सिकंदर त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, मी सिकंदर, माझा प्रणाम घ्या. आपली तपश्चर्या, भक्ती बघून मी भारावून गेलो. मी आपल्यासाठी काय करू ते सांगा. मला आपल्या सेवेची संधी द्या. ते ऐकून साधू संतापला आणि रागावून म्हणाला, आत्ताच्या आत्ता आमच्या देशातून चालता हो. सिकंदरला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. तो थक्क झाला. त्याला त्या साधूचा राग आला. रागाच्या भरात तलवार उपसून तो म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे ते? मी सिकंदर आहे. सिकंदर आहे, महाप्रतापी सिकंदर. मी काहीही करू शकतो, समजले? अरे वा, खरंच तुम्ही प्रतापी आहात, परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहात. तर मग मला तलवारीने ठार मारून पुन्हा जिवंत करून दाखवा, साधू म्हणाला. साधूचे ते बोलणे ऐकून सिकंदर निरुत्तर झाला. त्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली. तो खाली मान घालून तेथून निघून गेला. माणसाने आपल्या शक्तीचा गर्व करू नये.